पूजा खेडकर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा दणका। कोर्टाने खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। यूपीएससीसाठी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा खेडकर यांच्यावर आरोप। खेडकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता। वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरती पौड पोलीस ठाण्यात गुन्हा झालाय दाखल। पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राचा अहवाल माझाच्या हाती। कागदपत्रांमध्ये एमआरआय रिपोर्ट खेडकरांनी जोडलाच नाही। वायसीएम रुग्णालयाचे डीन डॉक्टर वाबळे यांची मोठी कबुली। नाशिक जिल्हा परिषदेचा कारवाईचा बडगा। दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेले कर्मचारी अडचणीत। सर्व प्रकारचे भत्ते बंद। आधी दिलेले भत्ते वसूल करणार। दिव्यांग कोट्यामुळे दिलेली आयकर सूटही वसूल करणार। गेली 25 वर्ष आयुष्यामध्ये अनेक धमक्या ऐकल्या। धमक्या येत असताना मी विचारधारा सोडली नाही। मी माझ्या वक्तव्यावर ठाम। जितेंद्र आव्हाडांची स्वराज्य संघटनेच्या धमकीवर प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या विशाळगड प्रकरणी राजर्षी शाहू महाराजांनाही संभाजी छत्रपतींची भूमिका पटलेली। विशाळगड घटनेला संभाजी महाराज जबाबदार। आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। जितेंद्र आव्हाड, तुम्ही घाबरून का पळालात? कॅमेऱ्यासमोर कुणी छाती बडवतो? हिम्मत असेल तर सामोरे या। स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचा आव्हाडांना आव्हान। संभाजीराजेंवरील टीका सहन करणार नसल्याचाही दिला इशारा। जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर समर्थकांसाठी या। आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची समर्थकांची मागणी, तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आव्हाडांच्या समर्थकांची मागणी। जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरींच्या गाडीवरती हल्ले करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही। आज जितेंद्र आव्हाड 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला। कायदा सुव्यवस्था बिघडल्यानं पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी। अकोल्यामध्ये गाडीवरील हल्ल्याविरोधामध्ये अमोल मिटकरींचं ठिय्या आंदोलन मागं, तर हल्ल्यामधील मुख्य सूत्रधार कर्णबळा दुनबळेला अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर मिटकरींचं ठिय्या आंदोलन मागे। मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। अकोल्यामधील घटनेसंदर्भात चर्चा केल्याची दुनबळे यांची माहिती। आदर्श बँक घोटाळ्यामधील गुंतवणूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। भेट न झाल्यास आंदोलन करू, इम्तियाज जलील यांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श ठेवीदार आणि इम्तियाज जलील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मिळवून देऊ, पोलीस आयुक्तांचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सिल्लोड दौरा रद्द करण्यासाठी पठाण परिवाराचं निवेदन। वडिलोपार्जित जमिनीवरती अब्दुल सत्तार यांनी ताबा मिळवल्याचा पठाण कुटुंबियांचा आरोप। नागपूर एनआयटीच्या विश्वस्त मंडळानं वर्ल्ड ट्रेड सेंटरचा निर्माण करणाऱ्या विकासकाला अवास्तव आणि नियमबाह्य मुभा दिली, त्यामुळे शासनाचं तब्बल 15 कोटींचं नुकसान। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंचा आरोप। समृद्धी महामार्गाचा पुढचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला करणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची घोषणा। 8 ते 10 दिवसांमध्ये करणार महामार्गाची पाहणी। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवसांमध्ये सुरळीत करा, अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश। वाहतूक कोंडी सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करणार, अजितदादांची तंबी। मुंबईमधील रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांविरोधात मुंबई युथ काँग्रेस आक्रमक। मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिमेकडील आर दक्षिण पालिका कार्यालयावर मोर्चा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर रोडच्या मुख्य जंक्शनवर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्डे बुजवण्याचं काम दर्जाहीन होत असल्याचा नागरिकांचा आरोप। मुंबईमधला तब्बल 112 वर्ष जुना ऐतिहासिक सायन उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद। पुढील 3 महिने पुलाचं पाडकाम केलं जाणार। जुलै 2026 पर्यंत नवीन पुलाची बांधणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। भुसावळ विभागामध्ये मध्य रेल्वे 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक घेणार। 10 दिवसांच्या मेगा ब्लॉक दरम्यान नागपूर भुसावळ या मार्गावर धावणाऱ्या 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द। धारावी आणि माहीममधील लोकांचं दहिसरमध्ये पुनर्वसन करण्यास आमदार प्रकाश सुर्वेंचा विरोध। स्थानिक प्रकल्प बाधितांना पीएमपीमध्ये घरं उपलब्ध करून न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा। पुण्याच्या भिडे पुलाजवळ असलेलं अतिक्रमण हटवलं। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई।
नाशिकमध्ये हिंदू महिला संघटना आक्रमक. उरणमधील यशस्वी शिंदे हत्याकांडातील मुख्य आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. जुनी पेन्शन योजनेसाठी मुख्यमंत्री तयार, मात्र सरकारी बाबूंचा अडथळा. शिक्षकांचा आरोप. येवल्यामध्ये आमदार किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन. जुनी पेन्शन योजना लवकर लागू करण्याची शिक्षकांची मागणी. कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोड रस्त्याच्या कामामध्ये प्रशासनाकडून डोळेझाक. रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पोहून केला प्रशासनाचा निषेध. वारंवार आंदोलनं करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवक अमोल मानेंचा आरोप. नाशिक काँग्रेससह भाजप विरोधामध्ये जोडेमारो आंदोलन. राहुल गांधींवरती बोलताना अनुराग ठाकूर आणि कंगना रनौत यांनी जातीचा उल्लेख केल्यानं काँग्रेस आक्रमक. नाशिकच्या मालेगावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं संचलन. दंगा काबू नियंत्रणात शीघ्र कृती दलाच्या जवानांचा पथसंचलनात सहभाग. जळगावमध्ये अनुराग ठाकूर आणि कंगना रनौत विरोधामध्ये काँग्रेसची निदर्शनं. शहरातील शास्त्री टॉवर चौकामध्ये अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी. अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं नांदेडमध्ये आंदोलन. अनुराग ठाकूर यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा केला निषेध. नांदेड शहर काँग्रेस कार्यालय समोर केलं निषेध आंदोलन. कथित लव जिहादच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये पतित पावन संघटनेचं आंदोलन. बालगंधर्व चौकामध्ये प्रेम प्रकरणामधून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ घोषणाबाजी. लातूरमध्ये आदिवासी कोळी बांधवांचं विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर पाण्यामध्ये बुडवले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचं सरकारविरोधात बेमुदत उपोषण. झोपडपट्टीमध्ये एसआरए योजना राबवण्यास भाजप आमदार गणेश नाईक विरोध करत असल्याचं, त्यामुळेच केलं आंदोलन. घाटकोपरच्या प्रसिद्ध केव्हीके शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या खिचडीमध्ये झुरळ आढळल्यानं खळबळ. पालकांकडून संताप व्यक्त. मुख्याध्यापिकेकडून या प्रकाराबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती. भाईंदरमध्ये पोलिसांवरती गरम पाणी फेकून केलेल्या हल्ल्यामध्ये 3 आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. घटनेमध्ये 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी झाले होते जखमी. पुण्यातल्या चांदणी चौकामध्ये 4 गाड्यांची धडक. अपघातामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. या वाहतुकीमध्ये अँब्युलन्सही अडकल्याची माहिती. जळगावच्या वावडदा गावाजवळ खासगी बस आणि डंपरची एकमेकांना जोरदार धडक. अपघातामध्ये 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी. वसई पश्चिमेच्या गुरुद्वारा नगरजवळ महावितरणच्या केबलचा भीषण स्फोट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्याच्या दिवामध्ये घराच्या छताचं प्लास्टर कोसळून 2 जण जखमी. प्लास्टर कोसळलं तेव्हा घरातील लोक झोपले होते. जखमींवरती कळव्यातील सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कल्याण अहमदनगर महामार्गावरील शहाड इथल्या पुलाला मोठं भगदाड. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यामध्ये लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा. त्यामुळे लोहगड आणि धालेवाडी गावातील नागरिकांना भूस्खलनाची भीती. दरड प्रवण क्षेत्राच्या सर्वेक्षणाची केली मागणी. मुंबईमध्ये चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या टोळीला अटक. मोबाईल चोरांकडून एका लॅपटॉपसह 162 मोबाईल जप्त. मुंबई गुन्हे शाखा 6च्या पोलिसांची कारवाई. पुण्याच्या वाघोलीमध्ये क्षुल्लक वादानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण. त्यानंतर जबरदस्तीनं गुगल पेवरून तरुणाकडून 18,000 रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांकडून 5 जणांना अटक. नाशिकमध्ये सोनसाखळी चोर. इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात. रात्रीची गस्त घालताना 2 सोनसाखळ्यांसह संशयित आढळला. अंबड आणि इंदिरानगर भागामध्ये एका महिन्यात 7 ते 8 सोनसाखळी चोरी केल्याचा तपासात निष्पन्न. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालन्यामध्ये धुवाधार पाऊस. शेतकरी सुखावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.